नमस्कार मित्रांनो, माझ्या शिवार चॅनलमध्ये सरचे स्वागत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी थोडं लेक्चर देणार आहे। तुम्ही पण ऐकणार आणि सोडून देणार आहे, मला माहीत आहे। तर आमचं कर्तव्य आम्ही करत राहतोय। ह्या वर्षीसुद्धा आम्ही इकडे मागे बघू शकताय, हा आमच्या गावचा पाझर तलाव आणि या तलावामध्ये जवळजवळ 2-3 गावचे गणपती विसर्जन केले जातात। आणि इकडे बघू शकताय, आता ही सगळी घाण आम्ही गोळा केलेली आहे। ही आता या साईडनं बघितलं किनाऱ्यावर तलावाच्या, तर पूर्ण घाण साठलेली होती आणि ही घाण आम्ही स्वच्छ करण्याचं काम आम्ही दरवर्षीप्रमाणे हातात घेतले, त्याप्रमाणे ते पार पाडलेलं आहे। आमच्यासोबत प्रतीक महिंद, साहिल शिकलगार, अनिकेत अंगवणे आणि अशफाक शिकलगार ही आमच्या टीमने आज पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे हा तलाव स्वच्छ केला आहे। आता पर्यावरणासंबंधित मी जास्त खोलात जात नाही, मागे पण याच्या मागे पण आपण व्हिडिओ केलेत की याचा परिणाम काय होणार आहेत किंवा काय। आम्ही आता प्लॅस्टिक एका जागी गोळा केलेला आहे, कारण ते कुजत नाही। आणि हार वगैरे आहेत ते त्या साईडला तिथं दिसते, ते एका बाजूला बाहेर काढून ठेवले, कारण पाण्यात राहिल्यामुळे ते कुजतात आणि त्याची दुर्गंधी पसरते। मग त्याच्यातून डास असतील, डेंग्यूचे डास वगैरे तयार होतात आणि त्याच्यातून रोगराई पसरण्याची पूर्ण भीती असते। आता हा जर तलाव बघितला तर इथं छोटे मोठे असे भरपूर गणपती आपल्याला दिसतील। आता हे बघा, बालेकांत ते जरा गणपती वर काढ, तिकडे दाखव जरा। हे बघा, आता हा गणपती आज तारीख किती आहे? 23 तारीख आहे। 17 तारखेला विसर्जन झालं ना, 17 तारखेला विसर्जन झालं आहे। हा असा नवा कोरा गणपती आपल्याला दिसतोय। तर याला कारण आहे की हे जे आपण POPचे गणपती बनवतोय, तर हे पूर्ण विरघळण्यासाठी बराच काळ जातो। इथं अशा बऱ्याच जवळजवळ 200-300 बारक्या मूर्त्या आणि 15 ते 20 मोठ्या मूर्त्या, म्हणजे 5 फूट, 6 फूट, 8 फूट अशा प्रकारच्या मूर्त्या आहेत। आणि याच्यामुळे POPमुळे एवढ्या प्रचंड प्रमाणात पाण्याचे प्रदूषण होतं। जवळजवळ आता या मूर्त्या विरघळण्यासाठी 1 ते 2 महिने कालावधी जातो। आणि याच्यामुळे मासे असतील, तलावातील काही म्हणजे पाण्यात पोहणारे सर्व प्राणी असतील, मासे असतील आणि इतर प्राणी असतील, त्यांना ते नुकसानदायी ठरतं। किंवा जे प्लास्टिकचे छोटे छोटे कण असतात ते त्यांच्या पोटात जातात आणि जर ते मासे आपल्या आहारात कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते प्लास्टिकसुद्धा त्यांच्या वाटे आपल्या पोटात जातं। तर एवढंच सांगणं आहे की आता आम्ही आसद गावचे तरुण आहे, तर आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी करतोय स्वच्छता। आणि ही स्वच्छता अशाच प्रकारे तुमच्याही गावी तुम्ही केली पाहिजे। जास्त वेळ लागत नाही, 1 तासाभराचा वेळ लागतो। 5-6 जण असले लोक गावात, 5 ते 6 लोक असे असतात की त्यांना कुठतर समाजाचं देणं घेणं किंवा विचार पडलेला असतो। अशा लोकांनी एकत्र येऊन असं काम केलं पाहिजे आणि गावापुढे एक आदर्श ठेवून दिला पाहिजे। आणि अशा प्रकारे दरवर्षी स्वच्छता करायला आपल्याला काही हरकत नाही। घाण आपणच करत असतोय म्हणल्यावर ठीक आहे। आमच्या मंडळातसुद्धा गणपती इथं झाला आहे, आम्ही पण घाण केली आहे, पण ते स्वच्छ करण्याचं काम ही आपलंच आहे। आता मागे बघू शकता तुम्ही की 15-20 तरुण पोहत आहेत, म्हणजे कुठं ना कुठे हे पाणी आपल्या तोंडात जात असतं, नाकावाटे शरीरात जात असतं। तर यासाठीच आपल्याला तलावाची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे। आता याच्यात गाळ पण भरपूर झालेला आहे, मागे पुढे हा गाळसुद्धा काढण्याचं काम कदाचित होईल किंवा होणार सुद्धा नाही। तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा स्वच्छता करा। आणि हे जे POPचे गणपती आहे याच्याऐवजी शाडूची मूर्ती बसवणं शक्य होतं का, आणि ते आपल्या घरातच कुठेतरी बकेटमध्ये विसर्जन करता येते का, या विचाराचा जरा अवलंब करता येत असेल तर नक्की करा। आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून पर्यावरण वाचवा, एवढंच मी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।